महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया। राज्यामध्ये 4 दिवसात अतिवृष्टीचे 21 बळी गेले आहेत। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पुरात वाहून घर कोसळून वीज पडून त्यासोबत भिंत पडून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर 10 जण यामध्ये जखमी झाले। कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलंय। भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरातली ही घटना आहे। महावितरणच्या हायटेन्शन वायरच्या संपर्कात आल्यानं तरुणाचा मृत्यू झालेला आहे। दीपक पिल्ले असं 17 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। विजेच्या धक्क्यानं 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये वारखेडी गावात घडलेली आहे। वरखेडी गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताला विजेच्या तारेचं कुंपण लावलं होतं। या वीज प्रवाहानं शेतामधील एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं रस्ता बंद झालाय, यामुळे गर्भवती महिलेला फटका बसलाय। पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झालाय, तर बोरबेटमध्ये राहणारी 27 वर्षीय गर्भवती मात्र बचावली। महिलेवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे। नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात आज वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। बाजार बंद असल्यामुळे भाजी विक्रेते हातगाडीसह रिकामे होते, मात्र त्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढला आणि प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्याचा व्यवसायच सुरू केला। चक्क 10 ते 50 रुपये घेऊन पाण्यातून प्रवाशांना बाहेर काढण्याचा व्यवसाय काही जण करताना दिसतात। एका बाजूला मुसळधार पावसामुळे निर्माण झालेलं संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यावरचा हा अनोखा व्यवसाय। अशा दुहेरी परिस्थितीतून नागरिकांना विचार करायला लावला। घाटमाथ्यावर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसानं पाणीसाठा 98% पार झाला असून धरणातून 12,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी भरणारं धरण यावेळी उशिरा भरलंय, तर पर्यटकांचं आकर्षण असलेला रंधा धबधबा देखील ओसंडून वाहतोय। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या पाण्यानं ओ पॉइंट धबधबा प्रवाहित झालेला आहे। हा धबधबा पर्यटकांना उरळ घालतो। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सासकमान धरण ओव्हरफ्लो झाले। धरणातून 24,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यामुळे भीमा नदी धोकादायक पातळीवरून वाहत असल्यानं अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या परिसरातील सगळ्याच नदी नाल्यांना पूरही आला। नाशिकच्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकिनारी पार्क केलेली वाहनं या पाण्यामध्ये अडकली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत वाहनं पाण्यातून बाहेर काढली आहेत, तर गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं गोदाकिनारी वाहनं पार्क करू नका असं आवाहन प्रशासनानं केलं। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मिरजेला याचा फटका बसलाय। विस्तारित भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलं असून या पूर परिस्थितीमुळे नागरिकांच्या सोबतच जनावरांचं स्थलांतर होताना दिसून येत आहे। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रायते नदी परिसरात अडकलेल्या 30 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पोकलेनच्या सहाय्यानं या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। हे सगळे कामगार सध्या सुखरूप आहेत। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीनं बंद करण्यात आलाय। या नदीवर नव्यानं पूल उभारण्याचं काम सुरू असून त्या ठिकाणी तब्बल 30 कामगार अडकले होते। स्थानिकांच्या मदतीनं या सगळ्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। वसई विरारमध्ये आजही कालसारखीच परिस्थिती पाहायला मिळाली। शहरातली अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढून 33 फुटांवर पोहोचली आहे। सांगली शहरातील कृष्णा नदीकाठच्या भागातील नागरिकांचं रात्रीपासून स्थलांतर सुरू आहे। वारणा नदीचं पाणी शिराळा तालुक्यातील काळुंद्रे गावात शिरलंय। वारणेच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय। चांदोली धरणातून 30,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। सांगलीतील पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून रात्रीपासून पाणी वाहत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय।
अमरावती जिल्ह्यात सध्या पाऊस नाही. चांदूर तालुक्यातील शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला काल पूर आला होता. यामुळे शिरसगाव कसबा गावामध्ये पुराचं पाणी गावात आणि बाजारपेठेत शिरलंय. अनेक दुकानात आणि घरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती नाही. सगळीकडे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सगळीकडे चिखल झालाय. धाराशिवच्या उमरगा शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. भाजीपाला आणि फळं हे गटारीच्या पाण्यात ठेवल्यामुळे उमरगेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. सतत येणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यात बऱ्याच शेतपिकांचं नुकसान झालंय. मागच्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बीड जिल्ह्यामध्ये उसंत घेतली आहे. या 5 दिवसात झालेल्या पावसानं 745 हेक्टरवरच्या खरीप पिकांना फटका बसलाय. तर या पावसामुळे जिल्ह्यातील 2 जणांसह 4 जनावरांचा पुरात मृत्यू झालाय.